20 ते 40च्या स्पीडने ही गाडी चालणार आहे. आणि आपलं जसं स्कॅन होतं तशा प्रकारचं झाडांचं स्कॅनिंग या मशीनच्या माध्यमातून होणार आहे. ही गाडी चालत राहणार आहे 40 किलोमीटर स्पीडने. त्याच चालण्याची स्कॅनिंग ऑटोमॅटिक स्कॅनिंग आहे. आणि त्याच्यामध्ये झाडाची स्थिती कशी आहे, त्याचं वय किती असेल, त्याचा कॅनोपी किती आहे, काही पोकळ आहे का झाड, त्याला कुठल्या औषध पाण्याची गरज आहे का, त्याचं वय, त्याच्या वयासोबत ते अधिक काही टिकू किती शकतं, धोकादायक आहे का काय, या सगळ्या गोष्टीचा डाटा तयार होतो. आणि मग त्या माध्यमातून त्याची अपेक्षा फक्त एवढी आहे म्हणजे यंत्राच्या माध्यमातून की शहरातील जी झाडं आहे 5,000 झाडं प्रोजेक्ट पूर्णपणे याच्यामध्ये आणि मग त्याच्यामधून हे कळणार आहे की आपण जास्ती अधिक झाड टिकवण्यासाठी संवर्धनासाठी या सगळ्या स्कॅनिंगच्या मशीनचा उपयोग अशी त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे स्कॅन केल्यावर आपल्या शरीराचं जसं एक सगळी माहिती मिळते तशी माहिती या मशीनमुळे झाडांच्या संदर्भात हेल्थ कार्डही तयार अक्षर किती सेक्वेस्टर करत आहे, पोल्युशन किती कमी करत आहे, तर अशा एन्व्हायरमेंटल सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्यासोबत झाडाची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी, की झाड स्ट्रक्चरली स्टेबल आहे का, त्याचं सुद्धा असेसमेंट केलं जाणार आहे. की ट्रंक त्याचं स्ट्रॉंग आहे का, त्याच्यामध्ये काही डीके आहे का, कॅव्हिटी आहे का, त्याच्यामध्ये काही धोके होण्याची शक्यता आहे का. तर हा सगळा हाय एंड लेवलचा ट्री रिस्क असेसमेंटचा आपण एक्सरसाइज नागपूरमध्ये आज आपण सुरू करत आहोत.